आज माझ्या मुलाला भाजी चपाती नको होती. म्हणाला, आई काहीतरी चटपटीत बनव आज. मग मी त्याच्या आवडीची खूपच मस्त हेल्दी आणि तितकीच चटपटीत अशी रेसिपी बनवली. तर यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. ही रेसिपी मैद्यापासून बनवली जाते, पण यामध्ये मी आज गव्हाचं पीठ वापरलं आहे. 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं. यानंतर अर्धा चमचा इथे मी मिक्स हर्ब्स घातलेत. मिक्स हर्ब्स ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालेल. यानंतर 1 चमचा यामध्ये तेल घातलं. तेलाऐवजी तूपसुद्धा तुम्ही घालू शकता. यानंतर या पिठामध्ये पाणी घालून हे मळून घेतलं. थोडं थोडं पाणी घालत नेहमीच्या आपल्या पोळीच्या पिठाप्रमाणेच हे मळून घेतलं आहे मी. पुन्हा थोडंसं तेल घातलं आणि परत एकदा मळून घेतलं. हे पीठ मळून तयार आहे. हे आता बाजूला ठेवून देते मी. आणि आता स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला दही लागेल. तर इथे 2 चमचे दही घ्यायचं आहे. घट्ट दही आहे. तुमच्या दह्यामध्ये जर पाणी असेल तर एखाद्या सुती कापडामध्ये थोडा वेळ ते बांधून ठेवा आणि सगळं पाणी काढून टाका त्यातलं आणि मग वापरा. याबरोबरच इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलं आहे. पनीरचे असे छोटे छोटे क्यूब्स करून घ्यायचे. तर आपण जे स्टफिंग बनवणार आहोत ते पनीरपासून बनवणार आहोत, त्यामुळे खूपच हेल्दी असं हे स्टफिंग तयार होईल. आता इथे एक बाउल घेतला आहे. यामध्ये दही जे आपण घेतलं आहे घट्ट ते काढून घ्यायचं आहे. इथे आता आलं आणि लसूण घालायचं आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसून मी घेतलं आहे. यानंतर चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा धनेपूड घेतले. पाव चमचा यामध्ये जिरेपूड घालायची आहे. यानंतर थोडंसं इथे मीठ घालते आहे. साधारण पाव चमचा मीठ घातलं. मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे घालू शकता. माझ्याकडे आता नाही आहे तर इथे मी नाही घातले. सगळं छानसं एकजीव करून घ्यायचं आहे. दह्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेतल्यात. आता यामध्ये हे पनीर घालायचं आहे आणि आता सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पनीरला हे सगळं व्यवस्थित असं लागलं पाहिजे. सगळीकडून एकसारखं असं कोट करून घ्यायचं आहे. तर हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. हे बाजूला ठेवूया. आणि आता गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवते. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये कांदा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी. आता कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर आज आपण पनीर मसाला टाकूच बनवतो आहे. खूपच मस्त चटपटीत अशी रेसिपी आहे आणि आपण मैदा वापरत नाही आहोत, त्यामुळे अगदी हेल्दीसुद्धा आहे. कांदा ब्राऊन झाल्यानंतर इथे मी टोमॅटोची प्युरी घातली आहे. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मी मिक्सरला फिरवून बारीक करून घेतला आहे आणि यामध्ये घातला आहे. कच्चाच टोमॅटो होता. आता टोमॅटो छान असा परतून घेतला. तेल सुटेपर्यंत टोमॅटोची पेस्ट मी कांद्याबरोबर परतून घेतली. यानंतर जे आपण पनीर मसाले लावून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचे आणि सगळं व्यवस्थित एकत्र परतून घ्यायचे. तर हे पनीर मी छान असं 2 मिनटं परतून घेतलं. आता यामध्ये भाज्या घालायच्या. तर इथे मी टोमॅटो घेतला आहे, उभा चिरून घेतला आणि सगळ्या बिया काढून घेतल्यात. कांदा घेतला आणि शिमला मिरची घेतली. सगळं असं उभं चिरून घ्यायचं आहे आणि आता हे पनीर बरोबर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पुन्हा छान असं परतून घेऊया.
हे परतून घेतलं मी। आता यामध्ये मी मीठ घालते। पनीरमध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे आता चवीप्रमाणे मी आणखी थोडंसं मीठ घातलं। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर। मिक्स करून घेऊया। हे आपलं स्टफिंग तयार आहे। आता यावरती पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तर हे खूपच चटपटीत आणि टेस्टी असं आपलं स्टफिंग तयार आहे। हे आता आपण काढून घेऊया। तर इथे आपलं स्टफिंग तयार आहे आणि पीठ जे आपण मळून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मी मळून घेते। याच्या आता आपल्याला छोट्या छोट्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत। तर यातला मी एक गोळा घेतला आहे, मोठा असा गोळा घेतला, हा सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला। आता याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर नेहमीच्या चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचे, जाड करायचं नाही आहे, पातळ अशीच पोळी लाटून घ्यायची आहे। आता एखादं झाकण घेऊन याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले टाकोस सगळे एका आकाराचे होतील, एका साईजचे होतील। अशा पद्धतीने पहा। तर अशाच आणखी सुद्धा मी इथे पोळ्या तयार करून घेते। तर इथे मी 4 अशा पोळ्या तयार करून घेतल्यात। आता या आपण भाजून घेऊया। तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे, यावरती पोळी घालायची आणि हे आपल्याला 60 ते 70% भाजून घ्यायचे आहेत। पूर्ण अशी पोळी भाजून घ्यायची नाही आहे, कारण आपण टाकोस नंतरसुद्धा भाजून घेणार आहोत। तसं प्रेस करून ही पोळी मी भाजून घेते। असे पहा, थोडेसे असे डार्क स्पॉट येईपर्यंत भाजून घ्यायचे। पोळी आता अशी मी काढून घेतली आणि अशाच उरलेल्या सुद्धा पोळ्या मी इथे भाजून घेतल्यात। तर आता आपल्या पोळ्या सुद्धा तयार आहेत, स्टफिंग तयार आहे। आता आपण टाकोस बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी आता एक पोळी घेतले, यावरती अर्ध्या भागावरती टोमॅटो केचप लावायचं आहे। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर इथे तुम्ही शेजवान चटणीसुद्धा टोमॅटो केचप बरोबर लावू शकता। यावरती आता चीज किसून घालायचं आहे। चीज क्यूब घेतला आहे मी, अर्धा घातला। जेवढं तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त इथे चीज तुम्ही घालू शकता। यावरती जे आपण स्टफिंग बनवलं आहे ते पसरवून घ्यायचं आहे। वरून पुन्हा चीज किसून घालते। मुलांना चीज भरपूर आवडतं, त्यामुळे इथे मी चीज घालते जास्त थोडंसं। हे बंद करायचं आहे। तर अशा पद्धतीने टाको तयार आहे। हे आपल्याला आता छान क्रिस्पी करून घ्यायचे। तर असे मी सगळे तयार करून घेते आणि मग आपण हे तव्यावरती छान दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया। तर इथे आता मी तवा गरम करत ठेवला आहे, यावरती एका वेळेस मी 2 असे टाकोस भाजून घेणार आहे। यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा हे खूपच क्रिस्पी कुरकुरीत होतात। आता यावरती बटर लावून छान दोन्ही बाजूने हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेऊया। तर पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचे टाकोस तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता। अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे। पाहू शकता किती मस्त दिसत आहेत, हे कुरकुरीत झालेत। तर हे टाकोस आपले तयार आहेत। यामधलं चीजसुद्धा मेल्ट झालं आहे। अशाच पद्धतीने उरलेले सुद्धा आपण भाजून घेऊया। तर हे मस्त असे आपले टाकोस इथे मी सर्व केलेत, चवीला अप्रतिम लागतात।
माझ्या मुलाला तर हे टाकोस खूपच आवडले. तुम्हीसुद्धा करून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.